कोल्हापूरच्या ऐतिहासिक नव्या राजवाड्यात आज 352वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा पारंपरिक शाही थाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट, शहाजूग छत्रपती म्युझियम ट्रस्ट आणि छत्रपती शाहू विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या सोहळ्यास भागातील सर्व शिवभक्तांनी उपस्थिती लावली होती। रयतेचे स्वतंत्र आणि सार्वभौम स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त करवीर नगरी कोल्हापूर शोभमय झाली होती। नवीन राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये सकाळी 7:30 वाजल्यापासून मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली। पारंपरिक विधिवत पूजा आणि मंत्रोच्चारात शिवछत्रपतींच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेक करण्यात आला। यावेळी खासदार शाहू महाराज, राजघराण्यातील सदस्य, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोहळ्यात शाहीर विशारद आझाद नायकोडी यांनी जोशपूर्ण पोवाडा सादर करून उपस्थितांमध्ये स्वराज्याचा अभिमान जागवला। तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी आपल्या व्याख्यानातून शिवकालीन इतिहासाला उजाळा देत शिवराज्याभिषेकाचे महत्त्व उलगडून सांगितले। याशिवाय समूहगीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला सांस्कृतिक रंग चढला आणि संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने भारावून गेला। दरम्यान शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भवानी मंडप येथे मराठा लाईटच्या वाद्यवृंदाने आकर्षक सादरीकरण केले। भारतीय सैन्य दलातील सर्वात जुना बँडपैकी एक असलेल्या या वाद्यवृंदाच्या सुरेल सादरीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शिवराज्याभिषेक हा केवळ ऐतिहासिक सोहळा नसून स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारा उत्सव आहे। कोल्हापुरात पार पडलेल्या या भव्य सोहळ्याने शिवभक्तांच्या मनात पुन्हा एकदा शिवरायांच्या विषयीचा अभिमान जागवला आहे। त्याकडे शासनाचं लक्ष जास्तीत जास्त असलं पाहिजे आणि हे वातावरण राहणं बरोबर नाही आहे, ते दुरुस्त करते। मराठा त्यानंतर तुमची काय चर्चा झाली त्या संदर्भात जरांगीनी सरकार नाही, त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहेच आहे। त्या दिवशी त्यांनी असं गृहीत धरलं सगळ्या गॅजेटेसमध्ये हेच आहे आणि त्याचं काही मनापासून असं काही नाही, पण त्यांनी यापुढं हे आहेच आहे आणि ते येणारच आता कोल्हापूर जरांगे पाटील कधी काय महाराज, आजच्या सोहळ्यासंदर्भात आज राज्यातल्या शिवभक्तांसाठी एक पर्वणी होती, काय सांगाल एकूण आजच्या सोहळ्यासंदर्भात? आजचा सोहळा म्हणजे 0.1% सुद्धा पूर्वीसारखं काही नाही आहे, परंतु एक प्रतीक आहे ते। पूर्वी जो शिवाजी महाराज सोहळा रायगडला झाला होता त्याचा, आणि त्यातून आपल्या सर्वांना एक स्फूर्ती मिळते, दिशा मिळते आणि त्या दिशेने आपण योग्य दिशेने जायचं आहे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।